नमस्कार मंडळी, ही आहे केळशीची भारजा नदी आणि अरबी समुद्राला मिळून मिलाप झालेली केळशीची खाडी. माझ्या घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर असलेले हे विहंगम असं केळशी खाडीचं दृश्य आपण पलीकडे पाहताय. तो आहे मंडणगड तालुक्यातील साखरी हे गाव आणि मी जिथे उभा आहे ते आहे दापोली तालुका. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली हे प्रसिद्ध तालुक्याचं ठिकाण आहे. त्या ठिकाणचं हे दृश्य आपण पाहताय. पलीकडे जे साखरी गाव आहे त्या साखरी गावात शैक्षणिक वर्ष 2009 ते शैक्षणिक वर्ष 2011 या 2 वर्षात मी या खाडीतूनच छोट्या होडीतून प्रवास करून 2 वर्षे ही शाळा मी कार्यरत केलेली होती आणि अनुभवलेली होती. आणि हे आहे केळशी खाडी पुलाचं दृश्य, ज्या ठिकाणी आता काम प्रगतीपथावर आहे. पावसामुळे काही कालावधीसाठी हे काम थांबवण्यात आलेलं आहे. आणि या डाव्या बाजूला ही जी झाडी दिसते, या झाडीच्या पलीकडे संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असलेले वाळूची टेकडी, केळशीची प्रसिद्ध वाळूची टेकडी, हे दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आपण पुढे गेलात तर केळशी खाडी आणि समुद्र, अरबी समुद्र यांचा कशाप्रकारे दृश्य आहे, कशाप्रकारे सुंदर मिलाप झालेला आहे त्याचं आपल्याला चित्रण पाहायला मिळेल. या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी भरती असल्याकारणाने आपल्याला वाळूच्या डोंगरापर्यंत जाता येणार नाही आहे, परंतु तुम्ही पाहू शकताय अतिशय विहंगम असं हे या केळशी खाडीचं दापोली तालुक्यातून दिसत असलेलं आणि समोर रत्नागिरी जिल्ह्यातल्या टोकाचं ठिकाण म्हणजे मंडणगड तालुका, याचं हे सुंदर असं ठिकाण हे आहे. या बाजूला समोर माझ्या दिसतंय ते साखरी गाव, त्याच्या पुढे गेल्यानंतर खार आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर प्रसिद्ध असं आंबोली गाव. अतिशय आल्हाददायक हवा आणि अनेक पर्यटक सुट्टीच्या अवधीत शनिवार रविवार आणि मोठ्या सुट्टीत या ठिकाणी केळशी खाडीला आणि विशेषतः या ठिकाणी असलेल्या वाळूच्या टेकडीला भेट देतात आणि निसर्गाचा आस्वाद घेत असतात. आपल्याला हे दृश्य कसं दिसतंय किंवा कसं वाटलं आहे किंवा आवडलं का, याचं जरूर मला उत्तर द्यायचं आहे. धन्यवाद.